आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आमच्या विधी समितीच्या अध्यक्ष सन्माननीय सौ दीक्षाताई कारकर यांनी नेतृत्व करून आज विधी समितीचे जे आमचे सदस्य आहेत कमिटीचे त्या नगरसेवकांनाही बोलावलं होतं. उपायुक्त विस्पुते साहेब, प्रमुख अधिकारी दुखाणे व आस्थापना सुनील लाड आणि त्यांच्या जे खाली जे अधिकारी आहेत, कनिष्ठ जे अधिकारी आहेत, त्या सर्वांना निमंत्रित केलं होतं आजच्या विशेष बैठकीला. आणि विषय होता की मुंबई शहरामध्ये ज्या 5,020 पेक्षा जास्त ज्या काही दुकान आणि आस्थापना आहेत याच्यावरती अजूनही मराठी भाषेमध्ये, देवनागरी भाषेमध्ये इथे फलक लागलेले नाहीत, नामफलक. त्याच्याविषयी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये नगरसेवकांनी तसंच आमच्या अध्यक्ष दीक्षाताई यांनी आपली मतं मांडली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय करायला पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे अधिकारी सन्माननीय उपायुक्त विस्पुते आणि श्री लाड यांनी देखील या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काय करायला पाहिजे पुढची भूमिका याच्या संदर्भातही मार्गदर्शन केलं. मी या बैठकीचा अध्यक्ष या नात्याने, उपमहापौर या नात्याने अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितलं की आपण 1 महिन्याचा अवधी घ्या. भलेही आपल्याला SIRचं काम असेल, तुम्हाला सर्वेक्षणचं काम असेल, परंतु कोणत्याही प्रकारामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये आपण पहिले 15 दिवसामध्ये या मुंबई शहरामध्ये ज्या आस्थापनांवरती, दुकानांवरती मराठी भाषेमध्ये फलक लागलेले नाहीत, त्यांची नावं आपण या ठिकाणी संकलित करा. जे आपल्याला माहीत असतील, माहीत नसतील तर ती गोळा करा आणि ज्या आस्थापनांना, दुकानांना आपण याबाबत नामफलक न लावल्याबद्दल नोटिसा दिलेल्या असतील, त्या नोटिसांना त्यांनी काय उत्तरं दिली त्याची माहिती द्या. नोटीस आपण दिल्या नसेल अशा आस्थापना, दुकानांना, तर त्यांना नोटीस द्या. त्यांच्यावरती कारवाई आपण काय केलेली आहे, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षाताई कारकर यांना आपण 15 दिवसाच्या आतमध्ये हा लेखी रिपोर्ट आपण द्यावा, अशा प्रकारच्या मी सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की मराठी भाषेमध्ये ते पाट्या लागल्या पाहिजेत आणि काल स्थायी समितीमध्ये अमय घोलेने देखील हा मुद्दा घेतलेला होता आणि आमच्या शिवसेना या पक्षाची ही भूमिका आहे की आम्ही 1 महिन्याचा अवधी देणार आहोत या सगळ्यांना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. त्यांनी याच्यावरती सकारात्मक काही कारवाई केली नाही तर 100% शिवसेना स्टाईलमध्ये या आस्थापनांना आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहरामध्ये आमचे जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून ह्या आस्थापनांवरती आणि दुकानांवरती आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जी कारवाई करायची ती 100% आम्ही करणार आहोत. हो, 100% त्यांच्यावरही कारवाई करणार आहोत आणि अधिकाऱ्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे, आपण जर याच्यावरती कारवाई केली नाही, तर विधी समितीच्या अध्यक्षा, तसेच उपमहापौर आणि महापौर आम्ही तुमच्यावरती देखील कारवाई करायला कुठेही कमी जास्त आम्ही पाहणार नाही, असंही सांगितलेलं आहे. नाही, खरी आहे वस्तुस्थिती आहे की मुंबई शहरामध्ये महानगरपालिकांच्या शाळा, काही शाळांची अवस्था इमारतीची अतिशय दुरावस्थेमध्ये आहे आणि माझी देखील एक नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून, महायुतीचा घटक म्हणून माझी इच्छा आहे की ह्या शाळांची चांगली दुरुस्ती व्हायला पाहिजे. आपल्या शाळांमध्ये जी पटसंख्या विद्यार्थ्यांची ती जर वाढायला हवी असेल तर शाळेची जी इमारत आहे अतिशय सुंदर, देखणी आणि आकर्षक असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना
ते वाटलं पाहिजे, की माझी ही अशी शाळा आहे आणि त्याच्यामध्ये येताना त्यांना आनंद वाटला पाहिजे. म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या माध्यमातून देखील याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आम्ही सगळेच जण आयुक्तांना देखील भेटून या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यासाठी विनंती करणार आहोत. नाही, आता त्यांना कायद्याप्रमाणे आपण नोटीस दिलेली आहे किंवा दिलेली नसेल तर त्यांना द्यावी लागेल. दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती होते. न्यायालयामध्ये खटले दाखल केलेले आहेत. त्याच्या उपर हा झाला महानगरपालिकेचा. त्यांचा परवानाही देखील रद्द करण्याची अधिकार मुंबई महानगरपालिकेला आहेत. हा महानगरपालिकेच्या स्तरावरती इथे झालेला आहे. पक्षाच्या स्तरावरती आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही गटनेते अमेय घोले, विधी समितीचे अध्यक्ष आम्ही आणि इतर बेस्ट समितीचे अध्यक्ष आम्ही देखील याबाबत चर्चा करू. पक्षाचे धोरण निश्चितपणाने कसं काय ठेवायचं आणि काय करायचं आहे, हा देखील आदेश त्यांच्याकडून काही दिवसामध्ये आम्ही घेऊ. नाही, ही देखील माहिती आपण मागवलेली आहे संपूर्ण कारण आता एक तर काय झालं, की 4 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि प्रशासनाला त्यांच्या हत्तीच्या स्टाईलने काम चालायची सवय झालेली आहे. त्याला आता जास्त जोरात माहूत त्याच्या पाठीवरती बसलेले त्यामुळे वेगाने त्यांना हत्तीला आपल्याला चालवावं लागेल. तो आम्ही सगळेजण सर्व समितीचे अध्यक्ष आम्ही काम करू. दिलेला आहे 15 दिवसामध्ये आपल्याला विधी समितीच्या अध्यक्षांना ते त्यांचा लेखी अहवाल सादर करतील. त्यांनी काय कारवाई केली 15 दिवसामध्ये. पुढच्या 15 दिवसाच्या अवधीमध्ये कारवाई प्रत्यक्षात करण्यासाठी आम्ही देखील त्यांच्या पाठीशी लागू. 15 दिवसाच्या लेखी अहवालानंतर काय प्रशासनाने नोटिसेस दिलेल्या आहेत, दंडात्मक कारवाई केलेली आहे याची देखील माहिती घेऊन पुढची 15 दिवसामध्ये आपण पुढील कारवाईसाठी आपण सज्ज राहू. 2 प्रकारे भूमिका आहेत. मुंबई महानगरपालिकेची एक ट्रस्टी म्हणून आमची वेगळी भूमिका असेल, महानगरपालिकेची भूमिका असेल आणि शिवसेना पक्षाचे आम्ही पदाधिकारी म्हणून, शिवसैनिक म्हणून एक एक वेगळी जबाबदारी असेल. ती भूमिका काय असेल ही एकनाथ शिंदे साहेबांकडून चर्चा करून ठरवू. आम्ही पण काय होतो, कसे सगळ्याच आयुध वापरलेले आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे पक्षाचा मुख्य नेत्यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहणार आहोत त्या पद्धतीने करणार. नक्की, नक्की. 100% होईल. पण त्याच्यापूर्वी मला आशा आहे, की आमचे मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, हे निश्चितपणाने याच्यावरती 1 महिन्याच्या अवधीमध्ये एक सकारात्मक तोडगा काढतील असं मला वाटतंय.